नमस्कार. आता इकडे महाजनांच्या घरात पूजा चालू असते तेव्हा पौर्णिमा ही भूमीला नको नको ते बोलते, तिला नको नको ते मोठे मोठे शाप देत असते. त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. मात्र भूमीला ते ऐकवत नाही. भूमी तिच्या सणसणीत कानाखाली मारते आणि म्हणते, तुझी हिंमत कशी झाली माझ्याबद्दल अशी बोलायची, मला शाप द्यायची, माझ्या आकाशला शाप द्यायची? अगं तुझी लायकी तरी आहे का? आणि तुझा नवरा गेला आहे ना, तो त्याच्या कर्माने गेला आहे. माझ्या आकाशचे कर्म चांगले आहेत आणि आकाशने तुझ्या नवऱ्याला नाही मारले. किती वेळा सांगायचं तुला? अगं आता मला कंटाळा आला तुला तेच 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 सांगून. त्यामुळे नाही, मी तुला आता या घरात नाही ठेवू शकत. चल निघ माझ्या घरातून. असं भूमी पौर्णिमाला हाताला धरून धक्के मारून घराबाहेर काढते. आता मात्र नीलांबरीला धक्का बसतो. नीलांबरी पुढे येते आणि म्हणते, ए भूमी, तू तिला घराबाहेर नाही काढू शकत. तेव्हा भूमी म्हणते, का नाही काढू शकत? हे महाजनांचं घर आहे आणि ती पटवर्धन आहे. तुझ्या लाडक्या लेकीला तू तुझ्या घरी घेऊन जा. इथे पटवर्धन एकही व्यक्ती मला नकोय. रागिणी गेली, अभिजित गेला, आता ही तरी कशाला इथे राहिली पाहिजे? हिला सुद्धा घेऊन जा. अगं ती मला कशी बोलते, किती मोठे मोठे घाणेरडे शाप देते, आकाशला बोलते, तेव्हा तू तिला काही नाही बोलत आणि माझं वागणं फक्त तुला दिसतं. कशी आई आहेस ग तू? तेव्हा माधवराव म्हणतात, अगदी बरोबर आहे भूमी, तुझं अगदी बरोबर आहे. या पौर्णिमाने आता सत्य हे समजून घेतलंच पाहिजे की अभिजित गेला आहे, पण अभिजित हा आकाशमुळे नाही, तर तो त्याच्या कर्माने गेला आहे. हे तिने आता समजून घेतलंच पाहिजे. नीलांबरी, तू तिला ते समजून घेण्याला भाग पाड, तर तू तिला उलट भूमीबद्दल भडकावतेस, फूस लावतेस. अगं तुला लाज नाही वाटत का? असं म्हणून माधवराव नीलांबरीवर हात उचलतात. आता मात्र भूमी त्यांना थांबवते आणि म्हणते, बाबा तिला मारून काय फायदा होणार आहे? तिचे संस्कार असे आहेत तर काय करणार? तिची शिकवण म्हणून तिला आता अशी फळं भेटत आहेत. तेव्हा नीलांबरी म्हणते, ठीक आहे, मी माझ्या मुलीला घेऊन जाईन, माझी मुलगी मला काही जड नाही. तेव्हा भूमी म्हणते, घेऊन जा, मी तिला आता या घरात अजिबात ठेवणार नाही. आणि पौर्णिमाला म्हणते, चल निघ इथून, तुझी लायकी नाही आहे माझ्या घरात राहण्याची. अगं तुला खायला अन्न दिलं, राहायला निवारा दिला, तरीसुद्धा तू आमच्यावरच उलटी फिरलीस. ज्या ताटात खाल्लंस त्याच ताटात तू घाण केली आहेस. चल निघ इथून. यापुढे तू मला तुझा हा काळा चेहरा देखील कधी दाखवू नकोस. चल निघ इथून, लायकी नाही तुझी माझ्या घरात राहण्याची. आता माधवराव देखील नीलांबरीला तिथून हाकलून देतात आणि नीलांबरी पौर्णिमाला घेऊन इकडे तिच्या घरी येते. नीलांबरी पौर्णिमाला म्हणते, काय गरज होती तुला असं बोलायची? गप्प तिथे राहायला मिळते तर गप्प राहायचं ना, तिथेच राहून त्यांचा काटा काढता आला असता. पण नाही, तू मूर्ख, तुला नुसता तोंडाचा पट्टा चालवायचा माहीत आहे. अगं तिथे राहून तुला डावपेच खेळता आले असते, भूमीला त्रास देता आला असता. इथे राहून काय करणार आहेस तू? आता एक काम कर, मी सांगते तसं कर. 1-2 दिवस इथे राहा आणि 2 दिवसांनी परत जा तिकडे आणि मुद्दाम नाटक करत भूमीची माफी माग की तुला खूपच वाईट वाटतंय भूमीला असं बोलल्यामुळे आणि आता तू सत्य स्वीकारायला तयार आहेस. अभिजित गेला आहे सत्य तू पचवायला तयार आहेस असं तिला सांग आणि तिची खोटी माफी माग आणि मग भूमी तुला त्याच घरात राहू देईल. आणि एकदा का तू त्या घरात गेलीस की परत भूमीचा बदला घ्यायला सुरुवात कर. तेव्हा नीलांबरीचं हे बोलणं ऐकून पौर्णिमा म्हणते, हा ग आई, ठीक आहे, तू किती पुढचा विचार करतेस? तेव्हा नीलांबरी म्हणते, मग पुढचाच विचार करावा लागतो. आता मी सांगते ना तसंच कर. तर आता पौर्णिमाने जर भूमीची माफी मागितली तर भूमी तिला परत घरात ठेवून घेईल का ते पाहणे कमालीचे ठरणार आहे. असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.